श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपल्या सर्वांना माहितीच आहे की महाराजांचा नुकताच प्रगट दिन झाला आहे आणि आपण सर्वांनी तो आनंदात आणि उत्साहात साजरा केला असणारच. खरे तर मला सुद्धा महाराजांच्या प्रगट दिनासाठी खूप सजावट आणि बरेच काही करायचे होते, पण ऑफिस टायमिंगमुळे मला एवढे करणे शक्य झाले नाही. तरीसुद्धा माझ्याकडून जेवढी होईल तेवढी तोडकी मोडकी सेवा मी महाराजांची केली आहे. जिथे मला स्वामींचे आसन ठेवायचे होते ती जागा स्वच्छ पुसून घेतली. नंतर कुंकवाने तेथे स्वस्तिक काढले आणि त्या जागेची पूजा करून घेतली होती. शेजारीच एक दिवासुद्धा प्रज्वलित करून ठेवला होता. महाराजांच्या पूजेसाठी लागणारी फुले मी आदल्या दिवशीच आणून ठेवली होती. नंतर महाराजांना अभिषेक करून घेतला. उधळारे गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवरी आले. अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्याचा तूच स्वामी. अशक्य ही सारे करीतो शक्य, भक्तवत्सल खरा तू एक होशी. म्हणून शरण आलो तुझ्या चरणांशी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अभिषेक झाल्यावरती महाराजांना हे हिना अत्तर मी लावले आहे. हिना अत्तर आणि चंदन हे मी अक्कलकोटवरनं घेऊन आले होते. महाराजांच्या ह्या पादुका सुद्धा मी अक्कलकोटवरनं आणल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता, अतिशय सुंदर अशा पादुका मला अक्कलकोटला मिळाल्या आहेत. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृतचे पारायण करून महाराजांची आरती केली आणि महाराजांना नैवेद्य अर्पण करून घेतला. संध्याकाळी जवळच असलेल्या एका स्वामी मंदिरात मी दर्शनासाठी जाऊन आले. प्रगट दिनानिमित्त मंदिरात सुद्धा फुलांनी आणि फळांनी अतिशय सुंदर अशी सजावट केलेली होती. बरेच भाविक महाराजांच्या दर्शनासाठी आणि आरतीसाठी जमले होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या स्वामी माऊलींना शतशः प्रणाम. श्री स्वामी समर्थ.